नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे पिठोरी अमावस्या. श्रावण अमावस्या किंवा दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. श्रावण महिना संपतच आलेला आहे आणि उद्या पिठोरी अमावस्या असल्यामुळे पिठोरी अमावस्या या दिवशी बैलपोळा किंवा बैलपोळा अमावस्या देखील म्हटल्या जाते. या पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गायीची देखील या दिवशी मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते आणि त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे त्यांची मनोभावी देवासारखीच उद्या पोळा अमावस्येच्या दिवशी खूप छान पूजा करून मनोभावी त्यांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी देखील हे उपाय करायचे आहे किंवा ही सेवा करायची आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनी देवींची देखील आपण सेवा करणार आहोत व प्रत्येक आई आपल्या मुलाच्या कल्याणासाठी या दिवशी उपवास करत असते. त्याचप्रमाणे अष्टकलश मांडून अष्टकलशाची विधीपूर्वक पूजा करून या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी त्याच्या कल्याणासाठी किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा नजरदोष होऊ नये किंवा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये यासाठी आई उद्या उपवास करत असते. हा वर्षातील एकमेव ही अमावस्या मुलाच्या कल्याणासाठी प्रत्येक आईने उपवास पकडून पूर्ण माता दुर्गेची सेवा करावी यासाठी हा पिठोरी अमावस्या हा उपवास येत असतो. त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येच्या दिवशी जर का आपल्या मुलाला नजरदोष झालेला असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर या दिवशी आपण मिठाचा उपाय करणार आहोत. तर हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे, आपण आपल्या मुलाला एका पाटावर बसवायचे आहे. पाटावर बसवल्यानंतर त्याचं तोंड कुठल्याही दिशेला आलं तरी चालेल. असं काही मनात आणायचं नाही की पूर्व दिशा पश्चिम दिशा असं काही मनात आणायचं नाही. मुलाला आपण पाटावर बसवायचं आहे आणि पाटावर बसवल्यानंतर आपण आपल्या हातामध्ये मीठ आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी देखील घ्यायची आहे किंवा काळे तीळ असले तरी चालेल. हे आपण आपल्या हातामध्ये घेऊन आपण आपल्या मुलाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत उतरवायचं आहे. आणि ज्या काही आपल्या मुलाच्या समस्या असतील, आपल्याला त्यांच्या चिडचिडेपणा करत असतील किंवा त्यांना नजरदोष असेल किंवा सतत आजारी पडत असेल किंवा त्यांच्या इतर काही ज्या काही समस्या ज्या काही तुम्हाला अडीअडचणी आपल्या मुलामध्ये दिसलेल्या असेल त्या पूर्ण अडीअडचणी त्या पूर्ण समस्या आपण ज्यावेळेस आपण नजर उतरवत असतो त्यावेळेस ते पूर्ण आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. आपल्या मनामध्ये त्या पूर्ण समस्या आणायच्या आहे. नजर उतरवच्या वेळेस आपण त्या पूर्ण समस्या म्हणायच्या आहे आणि ही पूर्ण नजरबाधा नजर दोष ह्या सर्व समस्या माझ्या मुलाच्या अंगावर उतरवून जावा असं आपण म्हणत राहायचं आहे. आणि 7 वेळेस आपण हे मीठ उतरवून घ्यायचं आहे. 7 वेळेस हे मीठ उतरवून झाल्यानंतर आपण हे मीठ एक ग्लासभर पाणी घ्यायचं किंवा मग्गाभर पाणी घ्यायचं किंवा आपल्या एक खरगट पाणी असतंच आपल्या बेसिंगमध्ये, त्या खरगट पाण्यामध्ये आपण हे मीठ टाकून द्यायचं आहे. आणि हे मीठ टाकून दिल्यानंतर ते पाणी आपण टॉयलेटमध्ये किंवा बेसिंगमध्ये हे पाणी टाकून देणार आहोत किंवा बाहेर आपल्याला जिथे पाणी फेकण्यासाठी जागा असेल त्या ठिकाणी आपण हे पाणी फेकून देणार आहोत किंवा एखाद्या झाडाला टाकायचं. कारण ह्या पाण्याचं आपण विसर्जन करणार आहोत. आपली काही नजर दोष असेल, काय जो नजरबाधा असेल, जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्ह जे विचार असतील ते पूर्ण आपण आपल्या त्या पाण्याद्वारे पूर्ण विसर्जन करणार आहोत. अशी नजर आपण आपल्या मुलावरनं या दिवशी काढायची आहे. त्याचप्रमाणे मिरच्यांची देखील आपण बऱ्याच ठिकाणी नजर काढतो बघा. आपण 7 मिरच्या हातामध्ये घ्यायच्या आणि 7 वेळेस त्या मिरच्या आपण आपल्या मुलाच्या अंगावरून ओळून टाकायच्या आहेत. आणि आपल्याकडं जो काही चुलीमध्ये विस्तू आहार असतो त्या ठिकाणी आपण ह्या मिरच्या टाकून देणार आहोत. तर आपल्या मुलाला जर नजर झालेली असेल तर या मिरच्यांचा ठसका उठत नाही. जर का आपल्या मुलाला नजर झालेली नसेल तरच ह्या मिरच्यांचा ठसका उठतो असं मानण्यात येतं. त्याचप्रमाणे आपण या अमावस्येच्या दिवशी पितरांना देखील पूजा करत असतो. पितरांना देखील आपण या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवत असतो. तर दही भाताचा नैवेद्य आपण
दही भात आपण साध्या पातेल्यामध्ये भात शिजवून घ्यायचा आहे आणि तो भात आपण एका वाटीमध्ये काढायचा आहे। एका वाटीमध्ये तो भात काढल्यानंतर आपल्या घरामध्ये मध्यभागी ते प्लेट आपण ठेवणार आहोत आणि त्याला आपण पाणी फिरवून घेणार आहोत। त्याचप्रमाणे दही भात काढल्यानंतर हे पाणी फिरवून झाल्यानंतर आपले जे काही पूर्वज असतील त्यांना आपण स्मरून ही आघाडी मी तुम्हाला दान करत आहे किंवा टाकत आहे असं म्हणून आपण पूर्ण ती प्लेट आपण आपल्या घरातून उचलायची आहे आणि टेरेसवर नेऊन ठेवायची आहे किंवा बाल्कनीमध्ये ठेवली तरी चालेल। टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवली तर कावळा येऊन त्या दही भाताला शिवून म्हणजे थोडासा खाईल, आपल्या समाधानासाठी की आपले पूर्वज बाबा हे खातात असं आपण मानतो, म्हणून त्यासाठी आपण ही देखील या दिवशी हा उपाय करायचा आहे। त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराला एक आंब्याचं तोरण देखील बांधणार आहोत। त्या तोरणावर आपण एक अष्टगंधाने गंध लावून फुलं वाहून आपण दरवाजाला हे तोरण बांधणार आहोत। आणि त्याचप्रमाणे जर का नारळ असेल तर हे एक नारळ आपण 7 वेळेस आपण आपल्या दरवाजावरून आपल्या घरावरून ओवाळून देखील घेणार आहोत। ओवाळत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे। आणि ह्या सर्व सेवा केल्यानंतर आपल्या घरातील सर्व नजरबाजा, नजर दोष, जी काही वाईट शक्ती असेल ती पूर्ण वाईट शक्ती बाहेर जात असते। यासाठी आपण हे सर्व उपाय या दिवशी करायचे आहे, कारण पिठोरी अमावस्येच्या दिवशी हे उपाय करणं खूप प्रभावशाली असतात। त्याचप्रमाणे बैलपोळा का बैल अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या गायीची देखील हळदी कुंकू वाहून त्याला पाणी टाकून पूजा करून घेणार आहोत आणि गायीला आपण या दिवशी पूर्ण वरणाचा नैवेद्य देखील अर्पण करणार आहोत। त्याचप्रमाणे आपण या दिवशी गायीला एक केळीचं फळ देखील खाऊ घातलं तरीही चालेल। तसेच आपण आपल्या मुलांवरून तो जो शिजवलेला भात असतो तो देखील एका प्लेटमध्ये काढून उतरवून घेतला आणि तो 7 वेळा उतरवून घेतला आणि तो भात देखील आपण गच्चीवर ठेवून यायचा आहे। यामुळे देखील आपल्या मुलातील जे काही नजर दोष असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या काही अडीअडचणी, ज्या काही चिडचिडेपणा, कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील त्या नक्कीच कमी होतील। तर आपण सर्व स्त्रियांनी, प्रत्येक आईने हा उपाय नक्की करून बघावा। जर का माझी माहिती तुम्हाला माहितीपूर्वक वाटली तर मला कमेंटद्वारे कळवा। त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। श्री स्वामी समर्थ।